हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हॅपी गुढीपाडवा. आणि 2 दिवसापासून मी काही शूट नाही केलं आहे, व्हिडिओ एडिट नाही केलं आहे, पोस्ट नाही केलं आहे. तर विचार केला की उद्यापासून प्रॉपरली माझा व्हिडिओ येणार आहे आणि व्लॉग्स येणार आहे, जे डेली रुटीन आहे ऑफकोर्स, कारण की आपल्याकडे दुसरा काय करायला टाईमच नाही आहे. आणि मी काल मस्त रेडी झाली होती आणि ऑफिसला पोचली होती. गेट रेडी विथ मी मला व्हिडिओ बनवणार होती, पण घरामध्ये ना सकाळी उठला ना खूप माझी अशी गडबड होते. ऑफिसला जायचं, आवरायचं, टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी काही बनवला नाही. तर मी रेडी होऊन आली होती. केस येऊन मी प्रॉपरली ऑफिसमध्ये वगैरे बनवलं आणि मी सिम्पल लूक ठेवला होता, कारण की पूर्ण दिवस मला क्लायंटसोबतच फिरायचं आहे, कुठे बाहेर तर जायचं नव्हतं. सो मी रेडी होऊन वगैरे आली आणि प्रॉपरली ऑफिसमध्ये बघू शकता प्रॉपरली आमचं एकदम छान असं सजवलेलं. त्यानंतर आम्ही रांगोळी वगैरे काढली, थोडं डेकोरेशन वगैरे केलं आणि गुढी वगैरे उभारली. आणि आम्ही अराऊंड 11 वाजता मग नाश्ता करायला बसतो. खूप जास्त भूक लागली होती, तर आमच्यासाठी समोसा आला होता. आणि सगळ्यात जास्त हे गोष्ट आहे की सगळे खूप सुंदर दिसत होते. ट्रेडिशनल वेअर केलं, खूप सुंदरच दिसतात मुली ऑफकोर्स. त्यानंतर मग मी नथनी आणायला गेली होती, कारण की मला असं वाटत होतं की खूप सिम्पल लूक होता, मग नथनी पण वेअर करावं. तर मी ती घेतली आणि मग आले लगेच क्लायंट आला, त्याला घेऊन गेले. आणि खूप जास्त भूक लागली होती, तर रियाने ना वडापाव आणला होता, तर तो पण खाल्ला. आणि त्याच्यानंतर मग थोडं दुपारी बसलो वगैरे, फॉलोअप्स वगैरे घेतला. आणि त्यानंतर वापस पुन्हा खूप जास्त असे क्लायंट यायला लागले आणि मी बिझी झालेली. तर क्लायंटमुळे ना एवढी जास्त बिझी झाली की मी ना 6 वाजता जेवण केलं. त्यानंतर पुन्हा क्लायंट आलेला माझा आरवी, तर त्याला घेऊन गेली आणि दाखवलं वगैरे फ्लॅट, प्राईज वगैरे दिला आणि मग येतात